collector in Goa News. With continuous heavy downpour lashing the state, fears of another landslide have resurfaced along the Malpe stretch of National Highway 66. On Monday, the pending deputy collector visited the site to inspect the protection wall and assess the risks of possible collapse. सरकारान किंवा MVR कॉन्ट्रॅक्टरान ती रिटेनिंग वॉल आसा पळय ती सबस्टेन्शियल वर्क म्हणजे ताजून जे काम आसा हे निष्कृष्ट दर्जाचे आसा आणि केन्नाय पडटली म्हणून आणि दुर्दैवान तीच घटना घडली 1.5 वर्सां पयलीं. ताज्या उपरांत सरकारान सांगले की ताजेर इंजिनियर तांत्रीक जी बाबी आसा कमकुवत आसा ते सगळे रेक्टिफाय करून परतून रिटेनिंग वॉल बऱ्या रितीन बांदतले आणि रस्तो सुरू करतले. त्याच प्रमाणे सरकारान तशें केलें. पूण आतां पळयला जाल्यार ती रिटेनिंग वॉल जी बांदल्या पळय ताज्या मदीं क्रॅक गेल्ले आसा. जी माती दोनूय सायडीच्यान आसा ती सकयल देंवत आसा. 3-4 दीस जाले हेवी रेनफॉल आसा आणि अशा परिस्थितीन तो रस्तो जर वाहतुकीसाठी ओपन जर दवरलो जाल्यार ती रिटेनिंग वॉल किंवा माती लँडस्लायड केन्नाय जावं शकता आणि कोणाची जिवीतहानी जावपाची शक्यता आसा. म्हाका दिसता कलेक्टरान त्या गोष्टीचो नियाळ केलो, पूण कितें तेंच्यांनी ताजेर कारवाई कितें डायरेक्शन कितें ताजेर एक्शन घेवपाचें कितें आसा पळय तें म्हाका खबर ना. पूण ह्या माध्यमांतल्यान हांव सांगूंक सोदता पेडणेचे डेप्युटी कलेक्टर सरांक की ताज्या मदीं 2 भिंतीच्या मदीं क्रॅक गेल्ले आसा आणि जर पावस ह्यो असोच उरलो जाल्यार ती रिटेनिंग वॉल्स प्रेशराच्या दबावान पडटली आणि हातून कोणाची तरी जिवीतहानी जातली. सो ताज्या खातीर पेडणे तालुक्याचे डेप्युटी कलेक्टर हांच्यांनी काळजीपूर्वक मेजर्स एक्शन घेवपाची गरज आसा आणि जर तर दिसता की तो वाहतुकीसाठी डेंजर आसा, जिवीतहानी जावपाची शक्यता आसा जाल्यार तो बंद करचो, कारण ऑल्टरनेट रोड अजून थंयसर आसा. सो म्हाजी मागणी आसा कलेक्टरा कडेन सरकारा कडेन की लोकांच्या जिवा कडेन खेळो नाकात. ज्यो गजाली तुमच्या हातीन आसा आणि जो इन्सिडंट जावच्या पयलीं ताजेर एक्शन घेवपाचें हे तुमच्या हातीन आसा ते तुम्ही अवश्य घेया आणि कोणाचो जीव हांगा वयच्या पयलीं प्रिकॉशनरी मेजर घेवन हो रस्तो त्वरीत बंद करचो आणि ताजी डागडुग्गी आसा ही मागीर करची हे रिक्वेस्ट करता काँग्रेस पक्षाच्या वतीन सरकारा कडेन. नमस्कार. आम्ही सध्या मालपे राष्ट्रीय महामार्ग 66 या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जी आपली संरक्षण भिंत याच्या रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने संरक्षण जी भिंत बांधलेली आहे ती संरक्षण भिंत एका बाजूने वाकल्याचं चित्र आपल्याला दिसून येते. भविष्यात ही जर संरक्षण भिंत कोसळली तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यासाठी सरकारने तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. यापूर्वी जी संरक्षण भिंत उभारली होती ती दरड कोसळून पूर्ण भिंतही कोसळून गेली होती, त्यामुळे कुठली दुर्घटना घडली नाही. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी संरक्षण भिंत उभारण्याचं काम MVR कंपनीने केलेलं आहे. परंतु हे काम करत असताना जे तज्ञ अभियंते होते ते घटनास्थळी होते का, की काम करत असताना कुठंतरी ते दूर ठिकाणी उभे राहून काम करून घेत होते, हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. कालच आपले पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी या घटनास्थळी भेट देऊन या भिंतीची पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. यापूर्वी आपले स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर अधिकाऱ्यांसोबत या भिंतीची पाहणी केली आणि ही भिंत कोसळणार नसल्याचीही ग्वाही दिली. जर केली तर पर्यायी रस्ता जो पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग 17 आहे तो 17 रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल असंही त्यांचं म्हणणं आहे. परंतु ही भिंत कोसळली तर जे आपले कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारावर कशा प्रकारची कारवाई सरकार करेल याचं उत्तर देणे गरजेचं आहे. सध्या आपली विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी या भिंती संदर्भात कोणती भूमिका घेतलेली आहे तेही स्पष्ट करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.